नमस्कार. धनुराशींच्या व्यक्तींनो, 10 मे ते 16 मे दरम्यान ग्रहांनी अशी भयंकर स्थिती निर्माण केली आहे की या 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः 16 मेची अमावस्या तुमच्या जीवनातील अनेक लपलेल्या गोष्टी समोर आणू शकते. काही लोकांचे खरे चेहरे उघड होतील, काही नाती तुटण्याच्या मार्गावर जातील, तर काहींना अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण या सर्व घटनांमध्ये एक अशी घटना आहे जी तुमच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकवू शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की धनुराशींच्या व्यक्तींनी या काळात एक छोटीशी चूक देखील टाळली पाहिजे, कारण ग्रहांचा प्रभाव हा अत्यंत तीव्र झाला आहे. तुम्ही धनुराशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला असे संकेत मिळणार आहेत जे तुमचे भविष्य बदलू शकतात. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय गुरुदेव नक्की लिहा, कारण गुरुग्रहाची कृपा या काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जय गुरुदेव अशी कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. राशीच्या व्यक्तींनो, 10 मे ते 16 मे हा काळ तुमच्या आयुष्यात अचानक मोठे वादळ घेऊन येताना दिसत आहे. ग्रहांची हालचाल इतकी तीव्र झाली आहे की अनेक वर्षापासून शांत असलेल्या गोष्टी अचानक हलू लागतील. विशेषतः 16 मे या अमावस्येचा प्रभाव हा तुमच्या जीवनावर गूढ आणि खोल परिणाम करणारा ठरणार आहे. काही घटना अशा घडतील की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. तुमच्या जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येऊ शकतात. आत्तापर्यंत ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होता त्या व्यक्ती अचानक बदललेल्या दिसतील. घरातील वातावरणामध्ये तणाव वाढू शकतो. काही जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात. मनामध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकट दाखवत नाही तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील देतात. या काळात तुमची परीक्षा घेणार आहे. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे, पण हीच परीक्षा तुम्हाला अधिक मजबूत बनवणार आहे हे लक्षात ठेवा. या काळातील पहिली मोठी घटना ही तुमच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली दिसत आहे. अचानक खर्च वाढू शकतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयारी केली नव्हती त्या गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. काही धनुराशींच्या व्यक्तींना पैशांबाबत फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारात घाई करू नका. मोबाईलवर येणारे कॉल, मेसेज किंवा लिंक यावर विश्वास ठेवताना सावध राहा. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अजूनही अडकून राहू शकतात, पण या सगळ्या गोंधळात अचानक एखादी नवीन संधी देखील मिळू शकते. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला पैशांचे खरे मूल्य शिकवणार आहे. खर्च आणि बचत यामध्ये मोठा बदल घडताना दिसेल. काही लोक अचानक तुमच्याकडे मदतीसाठी येतील, पण प्रत्येकाला मदत करताना स्वतःची परिस्थिती विसरू नका. ही मोठी घटना तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित असणार आहे. ज्या लोकांवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही तर मन खूप दुखावू शकते. काही नात्यांमध्ये अचानक गैरसमज वाढू शकतात. लहान गोष्ट मोठ्या वादामध्ये बदलू शकते. प्रेमसंबंधामध्ये अंतर वाढल्यासारखे वाटेल. काही व्यक्तींना जुन्या आठवणी पुन्हा त्रास देऊ शकतात. पण या काळात शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ग्रह सांगत आहेत की रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा आयुष्यभराची चूक ठरू शकतो. काही लोक तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. सत्य काही काळासाठी लपून राहू शकते, पण कायमचे नाही. धनुराशींच्या व्यक्तींनो, या 7 घटनांमधील सर्वात धक्कादायक घटना अजून बाकी आहे, कारण 16 मेच्या रात्री एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा हा मार्ग कायमचाच बदलून टाकेल. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये जय गुरुदेव असे नक्की टाईप करा. तिसरी घटना तुमच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित दिसत आहे. कामाच्या ठिकाणी अचानक तणाव वाढू शकतो. वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. काही सरकारी तुमच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या काळात कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. मात्र संघर्ष जितका मोठा असेल तितके यश देखील मोठे मिळणार आहे. काहींना अचानक नवीन कामाची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून थांबलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते, पण त्यासाठी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरची पुढची चौथी घटना ही तुमच्या आरोग्याशी संबंधित असणार आहे. मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसू शकतो. झोप न लागणे, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा भीती वाटणे अशा गोष्टी जाणवू शकतात. काही व्यक्तींना जुन्या आजाराचा त्रास पुन्हा जाणवेल, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अमावस्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभाव टाकते असे ज्योतिषशास्त्र सांगते. त्यामुळे मन सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर विश्रांती घेणे खूप आवश्यक आहे.
त्यानंतरची पुढची 5वी घटना ही तुमच्या मित्रपरिवाराशी आणि समाजातील संबंधांशी जोडलेली असणार आहे. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील. ज्या व्यक्तींना तुम्ही आपले समजत होता त्या व्यक्ती अचानक बदललेल्या दिसतील. काही गुपिते समोर येऊ शकतात. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्वस्थ झालेले दिसतील. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळा. मात्र या काळात तुम्हाला खरे आणि खोटे लोक ओळखण्याची मोठी संधी मिळणार आहे. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. सामाजिक जीवनात अचानक बदल घडतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणत्या व्यक्तीकडून मिळू शकतो हे ग्रहांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पण त्याचसोबत एक असा उपाय आहे जो तुमचे मोठे संकट देखील टाळू शकतो. तो उपाय पुढे व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्की पहा. कमेंट्समध्ये धनुराशी लिहून तुमची उपस्थिती नक्की दाखवा. त्यानंतरची पुढची 6वी घटना घर आणि कुटुंबाशी संबंधित असणार आहे. घरातील वातावरण अचानक गंभीर होऊ शकते. मालमत्ता, पैसे किंवा एखाद्या निर्णयावरून वाद निर्माण होऊ शकतो. काही धनुराशींच्या व्यक्तींना घर बदलण्याचा विचार करावा लागू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. पण या काळात शांत राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण काही वेळा शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. नंतरची पुढची 7वी आणि सर्वात मोठी घटना तुमच्या नशिबाशी संबंधित असणार आहे. अचानक अशी बातमी समोर येऊ शकते जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. काहींना अचानक मोठा लाभ मिळेल तर काहींना मोठा धक्का बसू शकतो. हा काळ कर्मफळाचा आहे. जे व्यक्तींनी चांगले कर्म केले आहे त्यांना फायदा मिळेल. चुकीचे मार्ग निवडणाऱ्यांना त्यांचे परिणाम मात्र भोगावे लागू शकतात. अमावस्येच्या रात्री काही व्यक्तींना गूढ अनुभव येण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ होऊ शकते. पण याच काळात तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा मार्ग देखील दिसू शकतो. राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या शब्दांवर विशेष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बोलण्यामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतील. त्यामुळे कमी बोला पण विचारपूर्वक बोला. शांत राहणाऱ्या व्यक्तींना या काळात जास्त फायदा मिळणार आहे. काही निर्णय अचानक बदलावे लागू शकतात. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ईश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. धनुराशीच्या व्यक्तींना 16 मेच्या अमावस्येपूर्वी जर तुम्ही एक छोटासा उपाय केला नाही तर मोठी संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. पुढचा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. आता जाणून घेऊया धनुराशीसाठी अत्यंत प्रभावी उपाय. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा करा. पिवळ्या फुलांचा वापर करा. गुरुवारी शक्य असल्यास गरीब व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. हळदीचा तिलक लावा आणि या काळात खोटे बोलणे टाळा. कोणालाही जाणून बुजून दुखवू नका. कारण गुरुग्रह सत्य आणि धर्माशी जोडलेला आहे. जितके तुम्ही सकारात्मक राहाल तितका ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. 16 मेच्या अमावस्येच्या दिवशी रात्री एक छोटासा पण प्रभावी उपाय करा. घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा आणि ओम ब्रूम बृहस्पते नमः या किमान 108 वेळा तरी जप करा. या उपायांमुळे मानसिक भीती तुमची कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. काही व्यक्तींना अचानक चांगली बातमी देखील मिळू शकते. ग्रहस्थिती सांगते की श्रद्धा आणि संयम तुमच्यासाठी चमत्कार घडवू शकतात. या काळात प्रवास करताना विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. मोबाईल वापरताना सावध राहा. काही व्यक्तींना दूरच्या व्यक्तीकडून चिंता वाढवणारी बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे कायमचे नसते. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. ग्रह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता जवळ आला आहे. धनुराशींच्या व्यक्तींनो, पुढील 48 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण ग्रहांनी एका अशा संकेताकडे इशारा केला आहे जो तुमचे भविष्य बदलू शकतो. कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे नक्की पहा. विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अभ्यासात मन कमी लागू शकते. करिअरबद्दल संभ्रम निर्माण होईल. पण गुरुग्रहाची कृपा शेवटी तुमच्या बाजूने राहणार आहे. मेहनत सोडू नका. काही विद्यार्थ्यांना अचानक नवीन संधी मिळू शकते. योग्य वेळी घेतलेला निर्णय हा तुमचे भविष्य बदलू शकतो. अनेक दिवसांपासून अडकवलेली कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. पण त्याआधी काही कठीण प्रसंगातून जावे लागू शकते. ईश्वर मोठे सुख देण्याआधी माणसाची परीक्षा घेतो. हा काळ सध्या धनुराशींच्या व्यक्तीवर चालू आहे. तुम्हाला स्वतःच्या शक्तीची जाणीव होईल. अनेक लोक तुमच्या विरोधात बोलतील पण शेवटी सत्य तुमच्या बाजूने उभे राहील. सत्य माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा. धनुराशींच्या व्यक्तींनो, 10 मे ते 16 मे हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहे. काही घटना तुम्हाला हादरवून सोडतील तर काही घटना तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील. पण भीती बाळगू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. ईश्वर तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. पुढील काळात तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल ज्याची तुम्हाला कल्पनाही तुम्ही केली नसेल.
तिच्या व्यक्तींनो, ग्रहांचे संकेत कधीही विनाकारण नसतात. 10 मे ते 16 मे हा काळ जरी कठीण वाटत असला तरी हाच काळ तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. काही गोष्टी तुटतील, काही लोक दूर जातील, पण याच काळात तुमच्यासाठी एक नवीन मार्ग देखील तयार होईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी अजिबात घाबरू नका. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. तर भेटूया अशाच महत्त्वाच्या राशी भविष्य आणि ज्योतिषीय माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट्समध्ये तुमची राशी आणि जय श्रीराम नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते असे ज्योतिषशास्त्र सांगते. भेटूया पुढील खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.